नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण रेल्वे ग्रुप डी ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी जीके चे प्रश्नसंच पाहणार आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत की जे आपण पाहणार आहोत हे प्रश्न रेल्वे ग्रुप डी च्या परीक्षेमध्ये जशाच्या तसे विचारले जातात। त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, हे सर्व प्रश्न काय करायचे आहेत, तोंडपाठ करायचे आहेत। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे पाहूया। भारतात रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची सुरुवात कोणाच्या कारकिर्दीत झाली आहे। या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की भारतामध्ये रेल्वे, पोस्ट आणि तारायंत्र यांची सुरुवात कोणाच्या कारकिर्दीत झाली आहे, म्हणजे कोणत्या गव्हर्नरच्या किंवा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाली आहे। तर ती कोणाच्या कारकिर्दीत झाली आहे, लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत झाली आहे। मग लॉर्ड डलहौसी यांची कारकीर्द किती होती, तर 1848 ते 1856, काय 1848 ते 1856 ही काय होती, लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ होता। ओके, त्यामध्ये त्यांनी काय केलं पहा, रेल्वेची सुरुवात केली। रेल्वेची सुरुवात कधी केली हा ही प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस आलेला आहे। कधी झाली होती, 16 एप्रिल 1853। कधी, 16 एप्रिल 1853 ला भारतातील पहिली रेल्वे धावली होती। आता ही रेल्वे कुठून कुठं धावली होती, तर ती मुंबई ते ठाणे दरम्यान, काय मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती। हे अंतर किती किलोमीटरचं होतं, मुंबई ते ठाणे हे अंतर 34 किलोमीटरचं होतं। आणि ह्या ट्रेनला किंवा ह्या रेल्वेला एकूण किती इंजिन होते, एकूण 3 इंजिन होते। त्यांची नावं काय होती, सिंध, साहेब आणि सुलतान ही 3 इंजिन होते। त्याचबरोबर या रेल्वेमधून प्रवास करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते, तर ते होते जगन्नाथ नाना शंकर शेठ। कोण, नाना शंकर शेठ हे होते। हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबरचा। बारडोली सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला। ऑप्शन काय दिलेत, महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, लाल बहादूर शास्त्री आणि इथं चौथा ऑप्शन आहे आपल्याला सरदार पटेल। काय ऑप्शन आहे चौथं, सरदार पटेल। आता या ठिकाणी आपल्याला तुम्हाला दिसणार नाही, परंतु चौथा ऑप्शन काय आपलं सरदार पटेल आहे, सरदार वल्लभभाई पटेल आहे। आणि तेच याचं काय असणार आहे, योग्य उत्तर आहे। म्हणजे बारडोली सत्याग्रह हा कुणाच्या नेतृत्वाखाली झाला होता, तर तो हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला होता। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचंय की हा सत्याग्रह कधी झाला होता, तर हा 1928 साली झाला होता। कधी झाला होता, 1928 साली। ओके, कुणाचा उठाव होता हा किंवा कुणाचा सत्याग्रह होता, तर याच्यामध्ये शेतकरी लोकांचा सहभाग होता। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की वल्लभभाई पटेल यांना जी सरदार ही उपाधी दिली ना, सरदार, कोणती उपाधी, वल्लभभाई पटेल यांना कोणती उपाधी देण्यात आली होती, ती सरदार। ओके, मग सरदार वल्लभभाई जी उपाधी होती ही बारडोली येथील स्त्रियांनी दिली होती। कुणी दिली होती, बारडोली सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर तेथील महिलांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी दिली होती। ओके, त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे बारडोली आहे हे कोणत्या राज्यात आहे असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे। तर हे बारडोली कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे बारडोली गुजरात राज्यामध्ये आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे आपला। या ठिकाणी काय विचारलंय पहा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान येथून रेडिओवरून संदेश देताना डॅश डॅश ही घोषणा केली। मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणती घोषणा केली होती, तर त्यांनी चलो दिल्ली ही घोषणा केली होती। कुठून केली होती, तर जापान या ठिकाणून केली होती। आणि कशावरून केली होती, तर रेडिओवरून केली होती। हे सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, हे सुद्धा काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे। मग काँग्रेसचं जे 1938चं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस। त्याचबरोबर जे 1939चं अधिवेशन होतं ह्या अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस हेच निवडून आले होते। परंतु त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटाबाजीमुळे किंवा अंतर्गत मतभेदामुळे काय झालं होतं, 1939 ला काँग्रेसचा राजीनामा दिला होता आणि त्यांचा स्वतःचा एक पक्ष स्थापन केला होता। हाही प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली, तर ती कोणती, फॉरवर्ड ब्लॉक। ओके, कोणत्या पक्षाची स्थापना केली होती, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती। कधी केली होती, 1939 ला केली होती। ओके, हे सुद्धा तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलचं लक्षात ठेवायचं आहे।
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे। काय विचारलंय? राजा जॉर्ज पाचवा व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबईत गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? सरळ सरळ विचारलंय की गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलं होतं? तर गेटवे ऑफ इंडिया हे 1911 साली बांधण्यात आलं होतं। आता हे लक्षात असू द्या, 1911 ला काय करण्यात आलं होतं? या बांधकामाची सुरुवात करण्यात आली होती। नाहीतर तुम्ही म्हणता की लगेच पूर्ण बांधून झालं होतं। 1911 ला काय झालं होतं? सुरुवात झाली होती आणि पूर्ण बांधकाम कधी झालं होतं? 1924 मध्ये झालं होतं। कधी झालं होतं? 1924 मध्ये पूर्ण काम झालं होतं। त्याचबरोबर आणखी तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? भारताचे प्रवेशद्वार कोणास म्हणतात असा प्रश्न येऊ शकतो। कोणास म्हणतात? गेटवे ऑफ इंडिया असं म्हणतात। ओके। त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया हे कुणाच्या स्वागतासाठी किंवा कुणाच्या भेटीच्या स्मरणात बांधलं होतं? तर जॉर्ज पाचवा, त्यालाच काय म्हणतात? पंचम जॉर्ज आणि त्याची पत्नी राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बांधलं होतं। ओके। कोणत्या शहरात आहे? तर ते मुंबई शहरात आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे। या ठिकाणी काय विचारलंय पहा? प्रसिद्ध ग्रंथ द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स डॅश डॅश यांनी लिहिला आहे। काय विचारलंय? द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स हा ग्रंथ कुणाचा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कुणाचा पुस्तक आहे हे? व्ही.पी. मेनन यांचं हे पुस्तक आहे। ओके। खूप इम्पॉर्टंट आहे। मला लगेच हे काय करायचंय? तोंडपाठ करून ठेवायचंय। आपण जे प्रश्न घेतले ना किंवा जे प्रश्न आपण आजपासून दररोज घेणार आहोत हे प्रश्नच काय आहेत? अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काय करायचंय? हे सर्व प्रश्न तोंडपाठ करून टाकायचे आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक केली नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। चला ओके। पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न तसेच डॅश डॅश असेही म्हटले जाईल। काय विचारलंय की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न त्याचबरोबर आणखी दुसरं काय नावाने ओळखले जायचं? तर त्यांना अजातशत्रू म्हटले जायचे। अजातशत्रू म्हणजे काय? तर कोणीही शत्रू नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच अजातशत्रू होय। ओके। पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। काय विचारलंय? कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा कायदा रद्द केला? काय विचारलंय? व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने रद्द केला? मग तो कोणी रद्द केला होता? तर लॉर्ड रिपन यांनी रद्द केलेला आहे। कधी रद्द केला? 1882 ला रद्द केला। ओके। मग लॉर्ड रिपन यांचा कार्यकाल काय होता? हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे। किती होता? 1880 ते किती? 1884। ओके। लक्षात ठेवा, लॉर्ड रिपन हे काय खूप महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आहेत। त्याचबरोबर भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटलं जातं? हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे। कोणास म्हटलं जातं? ते सुद्धा लॉर्ड रिपन यांनाच म्हटलं जातं। आता या ठिकाणी पहा, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट काय केलाय? रद्द केलेला आहे। कुणी केलाय? लॉर्ड लिटनने रद्द केलाय। पण हा कायदा संमत कुणी केला होता मग? तर तो केला होता लॉर्ड लिटन यांनी संमत केला होता। कधी संमत केला होता? 1878 ला। कधी? 1878 ला। आणि लॉर्ड लिटन यांचा कार्यकाल काय होता? 1876 ते 1880 हा काय होता? लॉर्ड लिटन यांचा कार्यकाल होता। ओके। त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची तुम्हाला की हा जो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आहे, काय हा जो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आहे यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? देशी भाषा वृत्तपत्र कायदा। काय? देशी भाषा वृत्तपत्र कायदा। म्हणजे या कायद्याने काय केलं होतं? तर इंग्रजी भाषा सोडता इतर स्थानिक म्हणजे देशी भाषेतील जे वर्तमानपत्र आहेत, जे नियतकालिक आहेत, जे दैनिक आहेत, त्यांच्यावरती काय केले होते? विविध बंधने घातली होती, विविध जाचक अटी लावल्या होत्या। कोणत्या ऍक्टनी? व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्टनी। ओके। पुढचा प्रश्न काय आपला? प्रश्न क्रमांक 8 आहे। काय विचारलंय? तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण आहेत? सर्वांना प्रश्न माहित असेल कोण आहेत? दलाई लामा आहेत। कशासाठी प्रयत्न करतायत ते? तिबेटी म्हणजे तिबेटचा प्रदेश आहे चायनाचा, त्याच्या स्वातंत्र्यासाठी काय करतायत? ते कार्य करत आहेत। ओके।
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ त्या अगोदर जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घे जा. ओके. त्याचबरोबर जर तुमची काही अडचण असेल तर तसं सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा. पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबरचा. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही? काय विचारलंय? 1857 साली कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही असं विचारलंय. मग ऑप्शन काय दिलेत? मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि म्हैसूर. तर यापैकी पहा, म्हैसूर हे जे विद्यापीठ आहे याची स्थापना काय 1857 साली झाली नाही. मग 1857 ला किती विद्यापीठाची स्थापना झाली होती? तर 1857 ला एकूण 3 विद्यापीठाची स्थापना झाली होती. कोणकोणते 3 विद्यापीठ आहेत? मुंबई आहे, मद्रास आहे आणि कलकत्ता आहे. लक्षात असू द्या, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खूप परीक्षेमध्ये हा प्रश्न काय जशाच्या तसा आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबरचा. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? काय विचारलंय? विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? मग हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात काय ठेवायचं आहे की विधवा विवाह हे जे पुस्तक आहे याचा मराठीमध्ये अनुवाद कुणी केला? काय या पुस्तकाचा, विधवा विवाह या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद कुणी केला असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर कुणी केला होता? विष्णू शास्त्री पंडित यांनी केला होता. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलंय? सतीबंदीसाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने कायदा केला? काय विचारलंय? सतीबंदीसाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने कायदा केला? ओके. ऑप्शन काय दिलेत? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो आणि विल्यम बेंटिंग. तर यापैकी उत्तर काय आहे? लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी काय केलं होतं? सतीबंदीसाठी कायदा केला होता. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीबंदीसाठी कायदा कधी केला होता? तर तो कधी केला होता? 1829 साली केला होता. खूप महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. कधी? 1829 ला. पण याच्यामध्ये सुद्धा एक अट आहे की 1829 साली त्यांनी जो कायदा केला होता हा फक्त बंगाल प्रांतापुरता मर्यादित होता. कोणत्या प्रांतासाठी मर्यादित होता? फक्त बंगाल प्रांतासाठी होता. मग संपूर्ण भारतासाठी काय? संपूर्ण भारतामध्ये कायद्याने सतीप्रथा बंद कधी करण्यात आली? तर ती कधी करण्यात आली होती? 1930 साली करण्यात आली होती. हे सुद्धा लक्षात असू द्या. पहा, बंगाल प्रांतात कधी करण्यात आली? 1829 ला करण्यात आली. आणि संपूर्ण भारतामध्ये कधी करण्यात आली? 1930 साली करण्यात आली. कुणी केली होती? तर ती लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? काय विचारलंय? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची, म्हणजे जिला आपण राष्ट्रीय सभा म्हणतो, त्या राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग राष्ट्रीय सभेची स्थापना म्हणा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणा कधी झाली होती? 1885 ला झाली होती. आता या ठिकाणी तुम्हाला तारीख पण विचारली जाऊ शकते. 28 डिसेंबर. काय? 28 डिसेंबर 1885 ला झाली होती. कुठे झाली होती हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग ती कुठे झाली होती? मुंबई या ठिकाणी झाली होती. ओके. आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते? राष्ट्रीय सभेच्या किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? तर ते ॲलन ह्यूम होते. कोण होते? ॲलन ह्यूम. ओके. लक्षात असू द्या, खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. पहा, हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे. म्हणजे परीक्षेमध्ये याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. काय? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? 1911 ला बांधण्यात आले होते. कोणाच्या स्वागतासाठी बांधण्यात आले? तर राजा पंचम जॉर्ज किंवा त्यालाच काय म्हणतात? 5वा जॉर्ज किंवा जॉर्ज 5वा. ओके. आणि त्याची पत्नी कोण? त्याची पत्नी राणी मेरी. ओके. मेरी म्हणजे कोणाची? ह्या पंचम जॉर्जच्या, नाही तर म्हणतात मेरी म्हणजे माझी. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक किती आहे आपला? 14 आहे. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? पहा, खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न सुद्धा. काय झालाय? रिपीट झालाय. आपण पहिलाच पाहिला होता. रेल्वे असेल, तारायंत्र असेल, पोस्ट असेल, यांची सुरुवात कोणाच्या काळात झाली होती? लॉर्ड डलहौसी यांच्या काळात झाली होती. ओके. आता यांच्याबद्दल पुन्हा सांगायची काही गरज नाही. ओके.
पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. सन 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? काय विचारलंय? 1971ला जे भारत पाक युद्ध झालं होतं त्यालाच काय म्हणतात? बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. काय? बांगलादेशचं काय म्हणतात? स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. त्या युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर त्या होत्या श्रीमती इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय? साम्राज्यवाद का नाश हो ही घोषणा कोणाची आहे? साम्राज्यवाद का नाश हो ही घोषणा कोणाची आहे? कुणाची आहे? भगत सिंग यांची आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न काय आहे? कोणत्या वर्षी किंवा दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? काय विचारलंय? भारतीय लष्कराने कधी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला असं आपल्याला विचारलंय. मग कधी केला होता? 19 डिसेंबर 1961 रोजी केला होता. ओके. कुणाच्या ताब्यातून केला होता? तर पोर्तुगीजांच्या ताब्यातून केला होता. म्हणजे गोव्यावरती सत्ता कुणाची होती? पोर्तुगीजांची होती. पुढचा प्रश्न काय आपला? मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ओके. मुंबईचा सिंह असं विचारलंय. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की मुंबईचा सिंह कोण आणि मुंबईचा अनासक्त सम्राट कोण. ओके. मग मुंबईचा सिंह कोण आहेत? फिरोज शाह मेहता आहेत. ओके. आणि सम्राट कोण? जगन्नाथ शंकर शेठ. ओके. लक्षात असू द्या, याच्यामध्ये गोळ होऊन देऊ नका. पुढचा प्रश्न काय आपला? प्रश्न क्रमांक 19 आहे. भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण? अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. काय विचारलंय? भारतातील जी पिनकोड पद्धत आहे त्या पद्धतीचे जनक कोण आहेत? तर कोण आहेत? श्रीराम भिकाजी वेलणकर. ओके. पुढचा प्रश्न आहे 20 नंबर. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत असे? तर न्यू इंडिया हे वर्तमानपत्र बिपिनचंद्र पाल चालवत होते. ओके. त्याचबरोबर एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो. आपण जी रेल्वेची परीक्षा आहे, रेल्वे ग्रुप डी ची जी परीक्षा आहे, याच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. काय केलेली आहे? टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय होतील? एकूण रेल्वे भरतीसाठीचे 10 क्वेश्चन पेपर दिले जातील. किती क्वेश्चन पेपर दिले जातील? 10 क्वेश्चन पेपर दिले जातील. हे जे 10 क्वेश्चन पेपर आहेत, हे जे रेल्वे भरतीचा संपूर्ण सिलेबस आहे, ह्या संपूर्ण सिलेबसवर आधारित प्रश्न असतील. ओके. याच्यामध्ये पहा, आता रेल्वे ग्रुप डी चा सिलेबस काय? तुम्हाला जीके आहे 20 मार्काला. विज्ञान काय? जीके आणि विज्ञान मध्ये फरक आहे. विज्ञान किती मार्काला आहे? विज्ञान 25 मार्काला आहे. सॉरी, विज्ञान 30 मार्काला आहे. जीके 20 मार्काला आहे. गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून किती मार्काला आहे? तर ते दोन्ही मिळून 50 मार्काला आहे. ओके. अशा प्रकारचे आपले काय टेस्ट सिरीज असणार आहे. आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे? फक्त 75 रुपये आहे. आता हे 75 रुपयाचं पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे? आपला जो गुगल पे नंबर आहे 9689 14 16 30. ओके. 9689 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय? या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय? 75 रुपये गुगल पेला सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे? याच नंबरवरती शेअर करायचा आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत केला किंवा संमत झाला? कोणता कायदा? हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी झाला होता? 1961 साली झाला होता. पुढचा प्रश्न आहे 22 नंबर. भारतामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे? सर्वात जुनी मेट्रो कोणत्या शहरामध्ये असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ते शहर कोणतं आहे? तर ते कोलकाता शहरामध्ये काय आपली सर्वात जुनी मेट्रो आहे. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या देशाला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभली आहे? काय विचारलंय? खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि त्यापैकी कोणत्या देशाला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि इंडोनेशिया. तर यापैकी कॅनडा या देशाला काय सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर. गारो टेकड्या
कुठे स्थित आहेत विचारलं आपल्याला, की गारो टेकड्या कुठे स्थित आहेत म्हणजे कोणत्या राज्यात आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत? मेघालय आहे, मिझोराम आहे, आसाम आहे आणि नागालँड आहे. तर यापैकी गारो टेकड्या ह्या कुठे आहेत? मेघालय राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 25 नंबरचा. या ठिकाणी काय विचारलंय? चंद्रावरील एखाद्या वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवरील त्या वस्तूच्या वजनमानाच्या डॅश डॅश असते. काय विचारलंय? चंद्रावरील एखाद्या वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवरील त्या वस्तूच्या वजनमानाच्या डॅश डॅश असते. तर किती असते? 1/6 असते. अतिशय इम्पॉर्टंट आहे. किती असते? 1/6 असते. म्हणजे समजा एखाद्या माणसाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं वजन किती आहे आपल्या पृथ्वीवरती? 60 किलो आहे. किती किलो आहे? 60 किलो आहे. तर ते चंद्रावरती किती असेल? तर ते चंद्रावरती काय असेल? 1/6 म्हणजे किती असेल? 10 किलो असेल. किती असेल? 10 किलो असेल. कुठं असेल? चंद्रावरती. त्याच माणसाचं वजन पृथ्वीवरती किती असेल? 60 किलो असेल. म्हणजेच काय असेल? पृथ्वीवरील त्या वस्तुमानाचे काय असते? 1/6 असते. पुढचा प्रश्न काय आहे? मुल्ला पेरियार धरण कोणत्या राज्यात आहे? तर मुल्ला पेरियार धरण हे काय? केरळ राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे. उत्तर व दक्षिण ध्रुवावर 6 महिन्यांची दिवस व रात्र असते. त्याचे कारण काय आहे? तर त्याचं कारण काय आहे? पृथ्वी त्या अक्षावर काय झुकलेले आहे. म्हणजे ऑप्शन बी क्रमांक हे काय असणार आहे? आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 28 नंबरचा. प्रसिद्ध शालिमार बाग कोणत्या राज्यात आहे? आता शालिमार बाग कोणत्या राज्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर शालिमार बाग कुठे? जम्मू काश्मीर मध्ये आहे. आता हा जुना आलेला प्रश्न असल्यामुळे या ठिकाणी काय केलंय? राज्य दिलेलं आहे. परंतु जम्मू काश्मीर हे सध्या काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. काय आहे जम्मू काश्मीर? सध्या केंद्रशासित प्रदेश आहे. मग जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहे? शालिमार ही बाग आहे. पुढचा प्रश्न आहे 29 नंबर. आपल्या मिल्की गॅलेक्सीचा आकार डॅश डॅश आहे. तर आपली जी गॅलेक्सी आहे तिचा आकार काय आहे? चक्राकार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 30 नंबरचा. काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? अतिशय महत्वाचा प्रश्न आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. गोदावरी नदीला काय केलं जातं? दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे 31 नंबर. सूर्य हा कशा प्रकारचा तारा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हे काय? याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय आपला 32 नंबरचा. भारतामध्ये सर्वात जुने तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे असं विचारलंय. मग सर्वात जुने तेल क्षेत्र काय आहे? आसाम राज्यामध्ये आहे. लक्षात असू द्या. कोणत्या राज्यात? आसाम राज्यात. आसाम मधील कुठे तेल आहे? तर ते दिग्बोई. कुठे? दिग्बोई या ठिकाणी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 33 नंबर. पुलिचिंतला जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पुलिचिंतला हा जलविद्युत प्रकल्प कृष्णा नदीवरती आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 34 आहे. मणिटॉलिन द्वीप कुठे स्थित आहे? तर मणिटॉलिन हे जे द्वीप आहे हे कॅनडा या देशामध्ये किंवा कॅनडा या देशाच्या शेजारी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 35 नंबरचा. बाणसागर डॅम कोणत्या राज्यामध्ये आहे? काय विचारलंय? बाणसागर डॅम कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो? तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे की बाणसागर डॅम कोणत्या राज्यामध्ये आहे. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करा? कमेंट मध्ये नक्की सांगत जा. ओके. धन्यवाद मित्रांनो.